या तहसीलदार ऑफिसमध्ये गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी अधिकारी तहसीलदार साहेब उपलब्ध नाहीत। शपथविधी झाला तरी सुद्धा ऑफिसमध्ये अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी जवळपास 300-400 लोक रोज येऊन रिटर्न चाललेले आहेत। ग्रामपंचायत मंद्रुपच्या वतीनं अशी मागणी करतो आदरणीय आमदार साहेबांना किंवा कलेक्टर साहेबांना किंवा या ठिकाणी जो अधिकारी असेल तो नियमितपणे या ठिकाणी लोकांसाठी उपलब्ध व्हावा। अन्यथा आम्हाला आपल्या विरोधात उपोषणात बसण्याचा आम्ही मानाच्या ठिकाणी करतोय। नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमटे। आज या तहसीलदार ऑफिसमध्ये गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी अधिकारी तहसीलदार साहेब उपलब्ध नाहीत। निवडणुकीच्या कारणानं आम्हीही त्या ठिकाणी समजून घेतलो 15-20 दिवस निवडणूक संपून सुद्धा आज लोकसभेचं शपथविधी झाला तरी सुद्धा ऑफिसमध्ये अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी जवळपास 300-400 लोक रोज येऊन रिटर्न चाललेले आहेत। त्यामुळं या ठिकाणी एक कायमस्वरूपी अधिकारी तहसीलदार साहेबांना असणं गरजेचं आहे आणि आता निवडणुका संपल्यानंतर ते निवडणुकीची कारणाचं या ठिकाणी लोकांना सांगितलं जात आहे। त्यामुळं मी ग्रामपंचायत मंद्रुपच्या वतीनं अशी मागणी करतो आदरणीय आमदार साहेबांना किंवा कलेक्टर साहेबांना किंवा या ठिकाणी जो अधिकारी असेल तो नियमितपणे या ठिकाणी लोकांसाठी उपलब्ध व्हावा। या ठिकाणी वयस्कर वृद्ध लोकांची अनेक कामं घेऊन या ठिकाणी गेली 8 दिवस झालं लोक हेलपाटे मारत आहेत। त्यामुळं जेणेकरून त्या अधिकाऱ्यांना आपण आदेश द्यावा की या ठिकाणी आपण वेळेवर आता जवळपास 1 वाजत आल्यात अजून पण या ठिकाणी कोणी उपस्थित नाही आहे। त्यामुळं आम्ही मंद्रुप ग्रामपंचायत उपसरपंच आणि सर्व सदस्य आणि या आजूबाजूल्या या 40 खेडेगावातील लोकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करतो आपण वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहावं आणि लोकांची कामाची दखल योग्य ते वेळेवर घ्यावं। अन्यथा आम्हाला आपल्या विरोधात उपोषणात बसण्याचा आम्ही मानाच्या ठिकाणी करतोय। तरी याची दखल घेऊन आपण या ठिकाणी लोकांची सोय करण्यात यावी अशी मी आपल्याला विनंती करतो।